ओकासवन्दामि बन्ते द्वारकेनं कथं सब अपराधं कम्मतु मे बन्ते द्वितीयंपि ओकासवन्दामि बन्ते द्वारकेनं कथं सब अपराधं कम्मतु मे बन्ते तृतीयंपि ओकासवन्दामि बन्ते द्वारकेनं कथं सब अपराधं कम्मतु मे बन्ते ओकासहं बन्ते त्रिशरणेन सप्तपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देतमे बन्ते द्वितीयंपि अहं बन्ते त्रिशरणेन सप्तपञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देतमे बन्ते तृतीयंपि अहं बन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देतमे बन्ते। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा Buddhaं saranang gacchami, Dhammang saranang gacchami, Sanghang saranang gacchami. Dutiyampi Buddhaं saranang gacchami, Dutiyampi Dhammang saranang gacchami, Dutiyampi Sanghang saranang gacchami. Tadiyampi Buddhaं saranang gacchami, Tadiyampi Dhammang saranang gacchami, Tadiyampi Sanghang saranang gacchami. तथ्यं बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं धम्मं शरणं गच्छामि तथ्यं संघं शरणं गच्छामि Saranagamana Pripona अहं वन्दे Panatipada Viramani Sikkhapadam Samadhiyami Adina Dana Viramani Sikkhapadam Samadhiyami Kamesu Mecchachara Viramani Sikkhapadam Samadhiyami Musawada Viramani Sikkhapadam Samadhiyami Suramiraya Nachapamadatthana Viramani Sikkhapadam Samadhiyami Tiksaranina Sahapancha Silandaman Sarugangata Papamadina Sambandita अहं वन्दे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि त्यानंतर थायलंडहून आलेले बनते फ्रू प्लात पन्नारॉंग थायलंड हे बुद्धवंदना बुद्धपूजा परित्राण पाठ सूत्रपाठ आपल्या सम्राट अशोक बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी
करत आहे. चक्रवारेषु अंडलकञ्चन्तो देवन्ता सन्तमं मुनिराजसा सुनन्तो सखमो कथं सखे कामे च रूपे किरीशिखरतते चन्तरि खे विमाने दीपेरथे च कामे तल्वनराने खेहवन्तुं हि खेनते भुम्मा च यन्तु देवा चरथर विसमेयख खण्डफनाखा तिठन्ता सन्ति केयं मुनिवरवचनं साधवो मे सुनन्तु धम्मसवनकारो अयं पठन्ता धम्मसवनकारो अयं पठन्ता धम्मसवनकारो अयं पठन्ता नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स पुण्ठं शरणं खञ्चामि धम्मं शरणं खञ्चामि संघं शरणं खञ्चामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं खञ्चामि द्वितीयम्पि धम्मं शरणं खञ्चामि द्वितीयम्पि संघं शरणं खञ्चामि तृतीयम्पि बुद्धं शरणं खञ्चामि तृतीयम्पि धम्मं शरणं खञ्चामि तृतीयम्पि संघं शरणं खञ्चामि इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विञ्चाचरण सम्पन्नो सुखतोरो कविदो अनन्तरो पुरुषधम्मसारथि सन्धा देवमनो सानं बुद्धो भगवते सवाखातो भगवता धम्मो सन्निधिगो अकारिगो एहिपासिगो ओपनयिको पाञ्चान्तं वेदिताम्बो विञ्जो हिति सुपतिपन्नो भगवतो सावक संघो उजुपतिपन्नो भगवतो सावक संघो यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो यथिना चन्तारि पुरिसयुक्तानि अष्टपुरिसपुङ्खरा एष भगवतो सावक संघो आहुनयो पाहुनयो थाङ्गिनयो अञ्जलिकरणीयो अनन्तरं पुण्यं खेतं लोकसाते करणीयमन्त्रकुशले नयन्तं सन्तं पठं अभिसमेतस
โคอุชูจะสุหูชูจะสุวโจจะสมุทุอนาติมานิสันโตสโกจะสุภโรจะปะเกโจจะสันลาหุกวนติสันตินทิโยจะนิบาโกจะอัมปะคัมโพกุเรสุอนานุกิโทอนาจะคุณขังสมาจาเรกินจิเยนวินโยอุปวะเกยยงสุขิโนวะเพมิโนตุสัมเพสันตาภวันโตสุขิตันตรายเยเกจิปานาภูตันทิตสาวาทาวะลาวะอนาวเสสาดีคาวายมหันตาวามันจิมาราสกาอนุกทุระทินทาวาเยจะอาทิทาเยจะทุเรวสันติอวิทุเรภูตาวะสัมภเวสีวะสัมเพสันตังภวันโตสุขิตันตานปโรปรังนิโกเพทนาติมันเยทกันทจินาอินจิพยาโรสนาปฏิขสัญญานานยมัญญาสะทุกมินเชยมาตายธานิยปุตตังอายุสาเอกปุตตมนุราเทเอวัมปิสัมภภูเตสุมานาสัมภาวะเยหปริมาณเมตัญจะสัมภโรกัสสมิมานาสัมภาวะเยอปริมาณอุทังอโทจติริยจะอาสัมภาทังอเวรังอสปังตังตินทะจารังนิสินโนวะสยาโนวายาวตาสวิกตามินโทเอตสติงอดินเถยพัมมะเมตาวิหารังอิธมาโหทินทินจะอนุปะคะมาสีรวาทาสเนนะสัพปันโนกาเมสุวินัยเกทานะอิชาตุคัมภะสยังปุณเรติสาธุสาธุสาธุ या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी आपल्या करण्यासाठी उभा आहे. पूज्य भदंत असीम उत्तम तारा सयाडो संस्थापक अध्यक्ष थबरवा मेडिटेशन सेंटर म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, अमेरिका, जपान, तायवान हे जी मी नावं घेतलेली आहेत हे या देशामध्ये त्यांचं कार्य आहे. या देशामध्ये ते विपश्यना, साधना, मेडिटेशन, धम्मप्रचार प्रसार बुद्धीचा करतात एवढ्या देशामध्ये. आणि तिथून या ठिकाणी आपल्याला धम्म सांगण्यासाठी हे तथागत गौतम बुद्धाचा संपूर्ण जगामध्ये जो युद्ध नको बुद्ध हवा ही जो संदेश आहे हा संदेश देण्यासाठी आपल्या विटाखुर्द या गावामध्ये हा भिक्खू संघ आलेला आहे. दुसरे बंदी जे आहेत शिलावती साधना ज्ञानी नोविस धम्मपाल युव्यस्य सयाले धम्मासी माताजी भंते धम्मपाल अमेरिका सयाले मुदिता ज्ञानी सयाले रूपा ठांगी म्यानमार
असिन झानापती म्यानमार, सयाले धम्मसाये ज्ञानी, भंते सुगत शांती, उपासिका कॅटरीना स्वित्झर्लंड, उपासिका तेहापेंग म्यानमार आणि भिक्कुणी थावा व्हिएतनाम. आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण या टीमला घेऊन संपूर्ण आपल्या भारतामध्ये नव्हे सगळीकडे फिरवणारे भीमराव वायवळ हे संयोजक आहेत. आणि विटा खुर्दमधून आपले जे संजय ढवळे आणि त्यांचा संघर्ष मित्र मंडळ हे या ठिकाणी त्यांनी हा आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने केलं. बघा तुम्ही जर भोजन बघितलं असेल, व्यवस्था केलेली अतिशय सुंदर, सर्व बंदेजी अगदी खुश झालेले आहेत आणि पूर्ण म्हणजे हे तुमच्या समाधानी आहे. म्हणजे ते सर्व पुण्य तुम्हाला जात आहे. या बंदीजीसाठी आणि या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सर्वांना साधुकार द्यायचा. साधू 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 आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आदरणीय भीमराव वायवळ साहेबांना विनंती आहे त्यांनी छोटस मार्गदर्शन करावं. आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय 5 दिवसाचा भिक्खू संघाचा धम्म दौरा या परभणी जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे. गेल्या 7 तारखेपासून परभणीमध्ये विविध ठिकाणी व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी हा भिक्खू संघ ज्यांनी निमंत्रण दिलं त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्या ठिकाणी जात आहे व धम्मदेशना आणि विपश्यनाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगत आहे. आपल्या या विटा गावी आपल्या सोनपेठ पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशदादा विटेकर यांना मी विनंती केली की बाबा असं असे भिक्खू जे म्यानमार, ब्रह्मदेश, व्हिएतनाम, थायलंड, अमेरिका विविध देशातून या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे. तर आपण आपल्या गावी छोटे खाणी कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठरवावा अशी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी क्षणाचा विलंब न करता आपल्या बौद्ध उपासकांसाठी व येथील सर्व साधकांसाठी हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे. तेव्हा मी प्रथमतः राजेशदादा विटेकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की ते खरंच खऱ्या अर्थाने धम्म उपासक आहेत. त्यांना सुद्धा धम्माची जाणीव आहे. त्यांनी क्षणाचा विचार न केला आणि हा सर्व संजीवच्या माध्यमातून, ढोबळेच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या उपासक उपासिकांच्या माध्यमातून हा सुंदरसा कार्यक्रम तालुक्याला लाभवेल व जिल्ह्याला शोभेल असा कार्यक्रम या ठिकाणी लाभला आहे. आज खरं म्हणलं तर या ठिकाणी सांगायचं आपल्याला तात्पर्य एकत्र करण्याचं हेच आहे की आपण जर महिन्याला 2 महिन्याला आपण सर्वजण एकत्र येत असतो. काही ना काही कार्यक्रम आपले चालू असतात. धम्मदेशनाचे कार्यक्रम चालू असतात, विविध विचाराचे कार्यक्रम चालू असतात. परंतु विपश्यनेच्या माध्यमातून विपश्यना ही काय आहे, विपश्यनेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो ह्या गोष्टी आणि यांची धम्मदेशना जे या ठिकाणी आपल्या व्हिएतनाम ब्रह्मदेशमधून आपले जे भंतेजी आलेले आहेत डॉक्टर असीम उत्तम तारा सयाडो. ब्रह्मदेशामध्ये सयाडो म्हणजे महाथेरो असतात. जसे आपले उपयुक्त महाथेरो आहेत तसे हे महाथेरो आहेत. हे महाथेरो संपूर्ण जगामध्ये काम करतात. या असीम उत्तम तारा सयाडो यांचे जगामध्ये एक कमीत कमी 125 ते 200 दरम्यान त्यांचे विपश्यना केंद्र आहे. विपश्यना केंद्राच्या माध्यमातून ते भरपूरशा लोकांना साधना करतात. भरपूरशा लोकांना त्यांनी आतापर्यंत आजारातून मुक्त केलेलं आहे. मानसिकतेतून ज्यांची मानसिकता बिघडली त्यांच्या मानसिकतेतून त्यांना दूर केलेलं आहे, त्यांचा आजार दूर केलेला आहे. आणि मनाची शांती कशी राहील, आपलं मन, आपण इथं बसलेलो पण कोणातरी मन गावाकडे चाललंय, कोणातरी मन सासरवाडीला चाललंय, कोणातरी मन शेतात चाललंय. हे जे मन आहे हे मन कंट्रोलमध्ये एका ठिकाणी आणून तुमच्या मनाला स्थिर ठेवण्याचं काम. मन स्थिर असेल तर आपलं शारीरिक
त्याचबरोबर आपली आर्थिक जे काही सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या या ठिकाणी आपण साध्य करू शकतो. हे मन स्थिर करण्याचं काम विपश्यनेच्या माध्यमातून होत असतं. बरोबर बनते. या ठिकाणी सुगत शांती बनते जे आहेत, जे आपल्या परभणीचे आहेत, ते बुद्धविहार असतात, त्यांनी मला एक 5-7-8 दिवसाखाली कॉल केला की बाबा आपल्याकडे बनतेचे आपण कार्यक्रम घ्यावा. म्हणून हे परभणी जिल्ह्यातले कार्यक्रम आपण या ठिकाणी केलेले आहेत. काल सुद्धा कार्यक्रम झाले. काल गौतम मुंडे सरांच्या सुजाता कॉलनीमध्ये मोठा कार्यक्रम झाला. परभणीमध्ये महात्मा फुले कॉलनीमध्ये मोठा कार्यक्रम झाला. आज आपल्या इथे विटामध्ये आहे. पहिल्या दिवशी आपण पूर्णेच्या बुद्धविहारामध्ये तुमच्यासारख्या तिथे पण फार मोठा कार्यक्रम झाला उपयुक्त महातरुणच्या माध्यमातून. संध्याकाळी अजिंठा नगरला आहे. उद्या एक सनपुरी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. म्हणजे असं यांनी आपल्याला वेळ दिलाय. 5 दिवसाचा वेळ. आपण सर्वजण पुण्यवान आहोत. कुठेतरी आपल्या मागच्या जन्मीचं पुण्य, या जन्मीचं पुण्य, काहीतरी आपण चांगले कर्म केला की आपल्याला या सारख्या एका जागतिक लेवलच्या माणसाला आपल्याला या ठिकाणी आणता आलं. आणि त्यांचे आपले काही त्यांचे आता विचार, त्यांची साधना ते आपल्याला या ठिकाणी सांगतील. मुळात सांगायचं झालं तर आपण जे आपली काही ही विपश्यना आहे, ही विपश्यना फार फार महत्त्वाची आहे. विपश्यना ज्यावेळेस आपण आत्मसात करू. तुमच्यामध्ये कोणी विपश्यना केलेली आहे का? जरा हात वर करा. विपश्यना केली कोणी? नाही केली. केली बाबांनी केली, ते साधक आहेत. किरोले साहेबांनी केली. यांना माहिती आहे विपश्यना म्हणजे इतकी मोठी ताकद आहे. कार्यकारण भाव, मी, माझेपणा, वर्तमान काळ, हे सर्व त्यांनी समजून. हे पहिल्यांदा ज्यावेळेस मी सुद्धा 2 वेळेस 10-10 दिवसाची विपश्यना केलेली आहे. ज्यावेळेस आपण विपश्यना करतो त्यावेळेस पहिले 3 दिवस आपल्याला कळतच नाही की आपण करायलोत काय, आपण करतोय काय, आपण कशासाठी करतोय. पण ज्यावेळेस तुम्ही सातत्याने त्याची विपश्यना साधना करत असता, सातत्याने 3 दिवस 4 दिवस होतात, त्याच्यानंतर आपल्याला कळतंय की आपण काय करतोय. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षाखाली साधना आत्मसात केली व ते सम्यक संबुद्ध झाले. गौतम बुद्धांच्या काळापासून ही विपश्यना या ठिकाणी आहे. विपश्यना ही भारतातली आहे. विपश्यना ही भारतातली आहे. बसतात माझा ऐकायला. विपश्यना ही भारतातली आहे. भारतामध्ये 2500 वर्षाखाली तथागत गौतम बुद्धांच्या माध्यमातून ही विपश्यना आली होती. ती काही कारणांना लयास गेली आणि ती विपश्यना मग म्यानमारमध्ये गेली. ब्रह्मदेशामध्ये गोयंका गुरुजींचं त्या ठिकाणी डोकं दुखत होतं. गोयंका गुरुजी आजारी होते. गोयंका गुरुजी तरी माहिती आहेत ना तुम्हाला? माहिती आहे ना? गोयंका गुरुजी म्हणजे आपल्या भारतातले विपश्यनाचार्य आहेत. खूप मोठे विपश्यनाचार्य आहेत. तुम्ही घरी बसल्या बसल्या आपल्या मुलाला, आपल्या पतीला, आपल्या भावाला एका दिवशी म्हणायचं चल बाबा ते व्हॉट्सअप खोल बरं, ते यूट्यूब काढून मला गोयंका गुरुजीचं जरा ऐकू बरं काय ते विपश्यना. तुम्ही सर्व जर विपश्यनेच्या एक दोन दिवस तुम्ही ते ऐका घरी बसल्या बसल्या. आता तुम्ही व्हॉट्सअप, स्टेटस, फेसबुक हे बघत असता तर मुलाला, भावाला, पतीला म्हणा आम्हाला एका दिवशी ऐकू द्या. कारण की महिलांसाठी तर खूपच ती चांगली आहे. सर्वांसाठी चांगली, पण महिलांनी पण घरी बसल्या बसल्या विपश्यना साध्य केली पाहिजे. एखादा साधक असला, बाबा तुमचं काय नाव? ते विपश्यना केलं साधक, काय नाव तुमचं? भगवान किरवले. ते बसले तूप समुद्र साहेब यांना विचारायचं की तुमचं ज्यावेळेस तुमचं मन स्थिर राहील तर तुम्ही आबाळाला सुद्धा हेलकावणी देऊ शकता. म्हणजे तुम्ही इतके मोठे काम करता, यश संपादन करू शकता. मन स्थिर करण्यासाठी विपश्यना फार महत्वाची. मन विचलित झालेलं मन एका ठिकाणी ठेवण्यासाठी विपश्यना फार महत्वाचे आहे. या विपश्यनेचं महत्व संपूर्ण जगामध्ये, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विपश्यनेचं महत्व संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम डॉक्टर असीम उत्तम तारा हे करत असतात. त्यांच्याकडे आजच्या घडीला 500 वेड्यांचं मानसिक रुग्ण, जे म्यानमारमध्ये मानसिक रुग्ण आहेत, त्या 500 लोकांचं ते मानसिक रुग्णांचं त्या ठिकाणी बरे करण्याचं काम ते करतात. त्यांच्या हाताखाली आता 5000 भिक्षुणी आहेत. यांच्यासारखे जे आलेत नाही, व्हिएतनाम, थायलंड, तैवान, याच्या थायलंडमधून किंवा म्यानमारमधून, ह्या सर्व महिला ह्या साधक आहेत. ह्या विपश्यना ह्या घरोघर जाऊन त्या ठिकाणी भिक्षुणी म्हणून फिरतायत. यांचं वय बघा काय, हे धम्म पोहोचण्याचं काम करत आहेत. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून धम्म आपल्याला भेटलेला आहे आणि आपण तो धम्म आपण खूप आपण त्या ठिकाणी पुढे नेलेला आहे. आपल्या धम्माच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज कुठेतरी यशाच्या, आपली पहिली परिस्थिती आणि आजची सिच्युएशन काय, आज आपली मुलं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्माच्या माध्यमातून पुढे जात आहेत. त्यांचे सर्व नियम आचरण करत आहेत. आज आपले विद्यार्थी मोठ्या नोकऱ्या लागत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते रुजले, बाबासाहेबांचे विचार रुजले. बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचे विचार त्या ठिकाणी रुजवलेले आहेत. तेव्हा आपण सर्वांनी
विपश्यना ध्यान साधनेचा आलेल्या सयाडूकडून आपण लाभ घ्यावा यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. फक्त एखादा तास हे चालणारं ध्यान, हे ध्यान कसं असते काय असते ते सांगतील आपल्याला. आणि विपश्यना एका दिवसात, एका तासात, एका 2 तासात शिकण्यासारखा विषय नाही आहे. त्याच्यामुळे ते जे सांगतील ते फक्त तुम्ही ध्यानपूर्वक शांत चित्ताने 1 तास, सव्वा तास आपण ते ऐकून घ्यावं. ते इंग्लिशमध्ये बोलतील, आपले सोबत भरते जे हे मराठीतून त्याचा अनुवाद करतील. आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलात. राजेश दादांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी खूप सुंदर आयोजन केलं. आपण सर्वजण एकत्र येऊन या कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्याबद्दल आपले आभार, खूप खूप आभार. जय भीम, जय भारत. वाघोळे साहेबांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने विपश्यना साधना सांगितलेली आहे. आम्ही सकाळपासून तुम्हाला सांगतीचं सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. आता या ठिकाणी सुगत बोधी सर आपल्याला, बंदीजी आपल्याला मराठीमध्ये सांगतील आणि ते त्यांच्या भाषेमध्ये सांगतील. यानंतर थोडं मार्गदर्शन आदरणीय वाघमारे सर हे करतील आणि त्याच्यानंतर गौतम गुरुजी करतील. या ठिकाणी धम्मपीठावर विराजमान असलेले आपले आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ यांचा जो 5 दिवसीय दौरा आहे, त्यामध्ये आज विटा खुर्द या ठिकाणी त्यांच्या स्पर्शाने ही विटा खुर्द ही भूमी पावन झालेली आहे. त्याचं जे सर्व श्रेय जातं ते म्हणजे या आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंना आपल्या परभणी जिल्ह्यामध्येच नव्हे तर इतर राज्यामध्ये जे काही संयोजन केलेलं आहे, असे आपले सर्वांचे आता परिचित झालेले आयुष्यमान भीमराव वायवळ साहेब आणि या कार्यक्रमाला त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये निमंत्रक म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार राजेदादा विटेकर यांचं खूप मोलाचं कार्य, त्याचबरोबर आपल्या विटा खुर्दमधील सर्व युवा तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळ यांनी खूप चांगल्या प्रकारच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या समोर येऊन बोलण्याचे एकच कारण आहे की ज्याप्रमाणे आमदार राजेदादा विटेकर यांनी विहार इथं देऊन जे काही महान कार्य केलेलं आहे, ते महान कार्य आपण केव्हाही विसरू शकत नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी विहार येतं त्या त्या ठिकाणी धर्माची चांगल्या प्रकारची चळवळ तयार होते आणि या चळवळीचं केंद्र एवढं छानपैकी त्यांनी बनवलंय की आपण ते विसरता कामा नाही. आज आपलं जे वर्तन आहे, आपले जे विचार आहेत, हे आपण धर्माकडे घेऊन गेलं पाहिजे. हे बोलण्याचं कारण असं आहे, सोनपेठ तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे विटा खुर्द या ठिकाणी त्यांनी आपल्या बौद्ध विहाराचं बांधकाम पूर्ण केलं, तसंच त्यांच्याच शेजारचं गाव जे काय वाणीसंगम गाव आहे, तिथून मी बिलॉंग करतो, तिथं राहतो, त्यांनी एक समाजाचा मान ठेवून त्याही ठिकाणी ज्यावेळेस MLC निवडून आले, ते MLC निवडून आल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळेस शब्द दिला की वाणीसंगम या ठिकाणी अशाच प्रकारचं एक विहार पाहिजे, त्यांनी कोणत्या शब्द न बोलता ते एका शब्दामध्ये हो म्हणल्यानंतर ज्यावेळेस माझ्याकडे पद येईल त्यावेळेस तुम्हाला 100% मी विहार देईल. MLC निवडून आल्यानंतर आम्ही 8 दिवसानंतर दादांना भेटायला गेलो आणि भेटायला गेल्याच्या नंतर त्यांनी शब्द दिला की तुम्हाला विहार येऊन जाईल. एका महिन्यामध्ये वाणीसंगममध्ये आज 50 लाखाचे विहार दिलेला आहे, तर 50 लाखाचं काम ते विहाराचं काम केलं आहे. एक चांगल्या प्रकारचं धर्माचं कार्य आपले ते पाथरी मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून करत आहेत आणि या कामाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा धर्म घडतो आणि त्या धर्मातून आपल्याला चांगल्या प्रकारची चळवळ तयार करायची आणि जे अपेक्षित आहे ते आपली अपेक्षेप्रमाणे आपल्याला चालायचं. आजचा कार्यक्रम सोनपेठ तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे ठेवण्यात आला, काही लोकांना कल्पना आल्यासारखं विटा या ठिकाणी कार्यक्रम आहे, परंतु जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कार्यक्रम छान प्रकारे इथे आयोजित केलेला आहे. पुनश्च त्या आयोजकांचं मी
मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे मधून धम्म सांगतात. तर बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध म्हणायचे, बुद्ध म्हणाले इतके आनंद जानगी, जो मागेल तयाला धम्माचं दान दे. धम्माचं दान करा. धम्माचं दान म्हणजे तुम्हाला जगण्याची कला शिकवणं, हा धम्म. तुम्ही कशा पद्धतीने जीवन जगतात आणि ते विहारामुळे जगतात आणि ते पुण्यकर्म आदरणीय राजेशदादा विटेकर साहेब यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय मुंडे गुरुजी परभणीहून आलेले आहेत आणि असं धम्म सोबत असतात ते. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पण छोटीशी धम्म देशना द्यावी, मोठी नाही, कारण मोठे बंदीचं आम्हाला ऐकायचंय. या महाकारुणिक भगवान बुद्ध, आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो. या 5 दिवसीय धम्म दौऱ्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आदरणीय सर्व पूज्य भिक्खू, बौद्ध भिक्खू या सर्वांना त्रिवार वंदन करतो. या नगरीचे आणि पाथरी विधानसभेचे सन्माननीय आमदार राजेशदादा विटेकर, या जयंती या कार्यक्रमाचे सर्व संयोजक ढवळे आणि त्यांची टीम उपस्थित, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या आया बहिणी आणि उपासक उपासिकांना, या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून हे भंते परभणी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि हा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे सन्मित्र. त्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे असे भीमराव वायवळ. ते दिसायला खूप छोटे दिसतात परंतु त्यांचे कार्यकर्तृत्व फार मोठं आहे. नेमकंच याच वर्षी ते जपानचा दौरा करून आले. अनेक देशामध्ये ते जाऊन आले आणि त्या देशामध्ये बुद्ध काय आहे, बुद्धाचं महत्त्व किती आहे हे त्यांनी अक्षरशः डोळ्यानं बघितलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये खुणगाठ बांधली त्यांनी की हे अशा पद्धतीचं वातावरण जिथं बुद्ध जन्मले तिथं का नाही, हा त्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला आणि ते त्या ठिकाणी बुद्धाच्या प्रती, बुद्धाच्या विचाराकडे ते पूर्ण झुकलेले आहे आणि म्हणूनच त्यांनी असे महान भंते यांच्या संपर्कात जाऊन त्यांना विनंती केली. यामध्ये या भंतेजीला आणण्यासाठी अत्यंत अभ्यासू भंते जे आपल्या परभणी जिल्ह्याचे सुगत शांते यांनी ही संधी आणि भीमरावने ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे सोनपेठ तालुका म्हणजे महाराष्ट्रात धम्म चळवळीच्या बाबतीत सगळ्यात मागासलेला तालुका. मी आदरणीय भंते सुगत शांते यांना विनंती केली की तुम्ही या तालुक्यामध्ये धम्म चळवळ गतिमान होईल या हेतूनच आम्हाला मार्गदर्शन करा. कारण हा जो गोदाकाठचा पट्टा आहे अतिशय सक्षम लोक आहेत परंतु धम्मापासून कोस दूर आहे. धम्म कशावर खातात हेच आम्हाला कळत नाही. परंतु राजेश दादाच्या या विचाराला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि न्यायाचं ज्यांचं वागणं आहे, ज्या बुद्धाच्या धम्माचे कार्यक्रम अनेक वेळा दादानं बघितलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या गावात हे कार्यक्रम झाले पाहिजे. ज्यावेळेस पालकमंत्री संजय बनसोडे होते जे आपल्या समाजाचे होते, त्यांच्या समोर ते वारंवार पूर्णेच्या बौद्ध परिषदेला, धम्म परिषदेला हर एक कार्यक्रमामध्ये येत होते आणि तेही भारावून गेले होते आणि त्याचाच हा एक परिपाक आहे की त्यांनी इतक्या छोट्याशा गावामध्ये हा बुद्ध धर्माचा जागतिक लेवलचे हे भंते या ठिकाणी आले. खरं म्हणजे तुम्ही आम्ही अत्यंत धन्यवाद. हे आपलं भाग्य आहे आणि विशेष म्हणजे या गावाचं भाग्य ही खऱ्या अर्थाने वाघमारीने सांगितलं की भूमी त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांची एक जिम्मेदारी आहे. आता आपण सोनपेठ तालुक्यात धम्म चळवळ गतिमान करण्याचं काम या गावापासून सुरू करू.
आणि प्रत्येक गावामध्ये जसं सुंदर असं बुद्ध विहार म्हणजे दादाच्या कार्यकर्तृत्वातून त्याचं योगदानातून झालेलं आहे, तसं बुद्ध विहार प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दादानं या निवडणुकीमध्ये 5 ठिकाणी या तालुक्यात बुद्ध विहार दिलेले आहेत. जे कोणत्याही आमदारांना खासदारांना आपल्या तालुक्यात 5 ते 10 बुद्ध विहार दिले नाही. म्हणून दादा आज बुद्धाकडे वळलेले आहेत, आपल्या विचारास एकरूप झालेले आहेत. म्हणून अशा नेत्याच्याही पावलांना बळ मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. मला माहित आहे वेळ खूप झालेला आहे, परंतु मी सुद्धा तुमच्यासारखाच भारावून गेलेलो आहे. मी सोनपेठला संध्याकाळी इथला कार्यक्रम झाला की ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आता याच्या इंगुरीमध्ये स्वागत झालं, डिगुळमध्ये स्वागत झालं आणि अशाच पद्धतीचा स्वागत मी ज्या गल्लीत राहतो सुजाता कॉलनी परभणी, सुजाता कॉलनी सारखं बुद्ध विहार परभणी जिल्ह्यात कुठंच नाही. इथं मी राहतो. माझ्या अध्यक्षतेखाली या सर्व मान्यवर संघाचं प्रचंड प्रमाणात स्वागत केलंय. आपण सुद्धा अत्यंत हृदयापासून स्वागत केलंय. या सर्व टीमचं, दादाचं, या ठिकाणचे माझे मित्र भोसले साहेब जे सरपंच आहेत त्यांचं आणि त्यांच्याही टीमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशाही वातावरणात ज्यांना इकडं राहण्याची सोय नाही, याही वातावरणात ते तुम्हाला पाहण्यासाठी आले, त्या सर्व भंतेगणाच्या प्रती ऋण व्यक्त करतो. संयोजकांना मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. सर्व मान्यवराचं या ठिकाणी मनोगत झालेलं आहे. आपण बंदीजीचं धम्मदेशन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. एक मी तुम्हाला प्रसंग सांगतो, धम्म काय असतो. तर मी श्रीलंकेमध्ये गेलो होतो आणि श्रीलंकेमध्ये एक दुसरा उपासक होता, त्याचा मोबाईल राहिला होता मला. मोबाईल एकदम साधा होता, 1500चा. लक्ष देऊन आहे का, 1500चा मोबाईल होता फक्त. ते एका दिवस त्याने ठेवून मी दिला असेल, परंतु तिथली जी पोलीस यंत्रणा ते मोबाईल घेऊन त्या माणसाला हुडकत होते. हा माणूस कुठे. आपल्याकडली यंत्रणा कशी आहे, आपण जर इथं काही ठेवलं तर ते तिथंच राहत नसतं. तर ही आपल्याला शिलाची पारमिता आपण पाळली पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. गयाबाई या ठिकाणी